नमस्कार मित्रांनो, पशुधन असणाऱ्या व्यक्तींसाठी अतिशय चांगली बातमी आहे. कारण ज्यांच्याकडे पशुधन आहे त्यांचं विमा काढणे सुरू झालेलं आहे. महाराष्ट्र सरकारने त्यांचा सुद्धा आता विमा काढणे सुरू केलेलं आहे. याच्या अगोदर अशी कोणती व्यवस्था नव्हती. कारण ज्यांच्याकडे पशुधन आहे, जसं गायी आहेत, बैल आहे, म्हशी आहे, शेळे आहेत, मेंढ्या आहेत, अशा पद्धतीचे जे पशुधन आहे यांच्यावर दरवर्षी अनेक प्रकारचे संकट येत होते. जसं की त्यांच्यावर रोगांचा प्रादुर्भाव होत होता, किंवा वीज पडणे किंवा इतर काही कारणाने पशुधन मरण पावले जात होते. मात्र याच्यावरच तोडगा काढण्यासाठी, कारण त्या पशुधन मालकाला काहीतरी याचा मोबदला मिळावा म्हणून महाराष्ट्र सरकारने त्याचा विमा काढलेला आहे. आता विम्याची प्रोसेस कशी काय आहे, कसा विमा असतो, किती विमा मिळतो, आता एक पशुधन मरण पावल्यानंतर त्याचं प्रत्येकाचं वेगवेगळं किती आपल्याला त्याचे पैसे भरावे लागतील आणि किती मिळणार, कशा पद्धतीची प्रोसेस आहे, कशा पद्धतीचं भरलं जाईल, हे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी नितीन रामटेके, तुमचं निमो यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्ही जर पहिल्यांदाच आले असाल तर नक्की आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण याच्यानंतरचे जे कोणते व्हिडिओ असतात किंवा महत्त्वाचे अपडेट असतात, नवीन नवीन योजना असतात, ते संपूर्ण आपण माहिती या यूट्यूब चॅनलवर टाकत असतो. आणि गावागावामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी आपण प्रत्येक माहिती पोहोचावी अशी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांच्या गरजेप्रमाणे त्यांच्या घराघरापर्यंत पोहोचत असतो. तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्यासोबतच चला तर आपण जाणून घेऊया ही स्कीम कशी काय आहे आणि कोणते व्यक्ती भरू शकतात आणि त्याचा फायदा किती असतो, त्याचा बेनिफिट किती आहे. ही योजना महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग यांच्यामार्फत सुरू झालेली आहे, पशुधन विमा योजना. आणि याचे अर्ज सुद्धा मागवण्यास सुरुवात झालेली आहे. आणि शेतकरी जे पशुपालकांनी आहेत त्यांनी लाभ घेण्याचे आवाहन सुद्धा पशुसंवर्धन विभागाने केलेले आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, जो प्रीमियम आहे विमाचा तो तुम्हाला दाखवतो. जे विमा प्रीमियम जो आहे तो दर 1 वर्षासाठी 4.30% आणि 2 वर्षासाठी 7.50% व 3 वर्षासाठी 10.50% असे निश्चित करण्यात आले आहे. मग याच्यामध्ये किती, कोणत्या याला किती पशुधनाला काय आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. इकडे तुम्ही बघू शकता, तुम्हाला अशा पद्धतीचं पशुधन विमा संरक्षणाची मर्यादा दाखवला आहे. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता, जे दुभती गाय आहे त्याला 70,000 पर्यंत दिलं आहे. दुभती म्हैस आहे त्याला 80,000 पर्यंत दिलेलं आहे. बैल आहे त्याला 70,000 पर्यंत दिलेलं आहे. जे रेडे आहे त्याला 80,000 पर्यंत दिलेलं आहे. शेळी आहे त्याला 7,000 पर्यंत दिलेला आहे. आणि मेंढी आहे त्याला 7,000 प्रति जनावर असं विमा दिलेला आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की मग याला किती पैसे भरायचं आणि गव्हर्नमेंट किती भरणार, याच्यातसुद्धा तुम्हाला कन्फ्युजन असू शकतो. याच्यातसुद्धा तुम्हाला सांगतो, हे तुम्ही पाहू शकता. प्रीमियम दर जे आहे पशुसंवर्धनासाठी, कालावधी 1 वर्षासाठी 4.30, जसं मी आता सांगितलं, 2 वर्षासाठी 7.50 आणि 3 वर्षासाठी 10.50 अशा पद्धतीचे दर लागू पडतील. आता याच्यामध्ये जर तुम्हाला पाहायचे असेल तर 70,000ची किंमत आपण अंदाजे पकडू जे गायीसाठी आहे. आणि 70,000च्या किमतीमध्ये अंदाजे किती पैसे लागू शकतात ते सुद्धा तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये 1 वर्षासाठी एकूण हप्ता जो असतो 3,010 रुपये एकूण हप्ता लागतो. त्याच्यामध्ये पशुपालकाचा जो हिस्सा आहे तो 451 रुपये आहे आणि बाकीचा हिस्सा कंपनी भरला जाते. त्याच्यानंतर 2 वर्षाचा जर तुम्ही विमा काढत असाल तर एकूण हप्ता 5,250 रुपये लागतात. त्याच्यापैकी 787.50 पैसे हे तुम्हाला भरावेचे असतात आणि बाकीचे पैसे कंपनी भरतो. तशा पद्धतीने 3 वर्षाचा जो असतो तो 7,350 एकूण विमा हप्ता आहे. परंतु तुम्हाला 1,102.50 पैसे तुम्हाला भरायचं असतो आणि बाकीचे पैसे कंपनी भरत असते. हे एक्झाम्पलसाठी तुम्हाला सांगितलं आहे जे 70,000चं. यात 80,000 7,000चं तुम्ही समजू शकता. अशा पद्धतीचं तुम्हाला रक्कम असते. 7,000 म्हणजे खूप कमी रक्कम तुम्हाला राहते. तर प्रत्येक जे मेंढपाळ असतात किंवा शेळी मेंढी पाळणारे असतात त्यांनी प्रत्येकाने विमा काढून घ्या. कारण मित्र, दरवर्षी तुम्हाला माहीत आहे काही ना काही कारणाने खूप सारे पशुधन मरण पावले जातात. जसं की रोगराई आल्यामुळे, रोगामुळे सुद्धा अनेक मरण पावले जातात. त्याच्यानंतर विजांमध्ये सुद्धा मरण पावले जातात. अशा अनेक कारणं असू शकतात. काही ॲक्सिडेंटमध्ये मरण पावले जातात अपघात झाल्यानंतर. अशा अनेक कारणं असतात ज्याच्यामध्ये पशुधन
मरण पावले जातात आणि पशुधनाची खूप सारी नुकसान होते. पशुपालक जे असतात त्यांची एवढी नुकसान होते की त्यांना सोसू शकत नाही तेवढी त्यांची नुकसान होते. मग याच्यावर काहीतरी तोडगा निघावा किंवा त्यांना मोबदला मिळावा त्याच्यासाठी हे योजना आणलेली आहे. तर प्रत्येक जो पशुपालक आहे त्यांनी नक्की हा विमा काढून घ्या. आता या विम्याचे जो तुम्हाला मी पैसे सांगितलं खूप कमी पैसे तुम्हाला लागत आहे पर नग याच्यामध्ये जो क्लेम असतो तो क्लेमसुद्धा तुम्हाला सांगतो. जो क्लेम असतो ते क्लेम तुम्हाला सांगतो अगदी 15 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतात. ज्या दिवशी तुमचा काही अपघात झाला तुमच्या पशुचा आणि त्याच्यात तुम्हाला पोस्टमॉर्टम करायचा असतो, पोस्टमॉर्टम मेडिकल केले जे रिपोर्ट असते ती वाली आणि काही डॉक्युमेंट्स आधार कार्ड बँक पासबुक घेऊन तुम्हाला तुमच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये जमा करायचे असतात. जमा केल्यानंतर थेट 15 दिवसाच्या आतमध्ये DBT मार्फत ज्या बँकेला तुमचा आधार लिंक आहे त्या बँकेमध्ये तुम्हाला पैसे जमा होतात. इथे तुम्हाला थेट दिलेला आहे 15 दिवसात क्लेम थेट खात्यात DBT मार्फत जमा. आवश्यक कागदपत्रे व पोस्टमॉर्टम अहवाल सादर केल्यानंतर 15 दिवसाच्या आत विम्याची रक्कम थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केली जाईल. जर पात्र विमा क्लेमची मुदतीत भरपाई न दिल्यास विमा कंपनीला 12% दराने व्याजसुद्धा द्यावे लागतो. त्याच्यामुळे ते 15 दिवसात तुमच्या अकाउंटमध्ये जमा करतात. या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ नागपूर मार्फत केली जाणार असून राज्य स्तरावर पशुसंवर्धन आयुक्त या योजने संनियंत्रित करतील. आता पारदर्शक कशी ती आहे इथं तुम्हाला सांगतो थोडक्यात. तुम्ही जर इथं बघाल पारदर्शीमध्ये विम्यासाठी पशुधनाची नोंद भारत पशुधन प्रणाली म्हणजे NDLMN व 12 अंकी कानातील बिल्ल्यासह इयर टॅग UID असणे बंधनकारक आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही विमा काढाल आणि तुम्हाला तो एक कार्ड मिळतो जो इयर टॅग असतो ते कानाला लावणं आवश्यक आहे. जर कानाला लावून नसेल तर तुम्हाला तो विमा मिळणार नाही. त्याच्यामुळे ज्याचा विमा राहील त्यांना तो त्या पशुच्या कानाला लावणं आवश्यक राहील. आणि विमा कंपनी UID सोबतच RFID तंत्रज्ञानाचा वापरसुद्धा करेल. त्याच्यानंतर नो टॅग नो क्लेम या नियमांचे कडक पालन केले जाईल. अशा पद्धतीची ही स्कीम आहे. खूप चांगली स्कीम आहे. आवश्यक कागदपत्रे व पोस्टमॉर्टम अहवाल सादर केल्यानंतर 15 दिवसाच्या आत विमा रक्कम थेट जमा केली जाईल. अवघ्या 15 दिवसामध्येच तुमचं विमा जमा केली जाईल. आता तुम्हाला सांगतो जर तुम्हाला काही शासन निर्णय जर पाहिजे असेल ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. कुठे ऑनलाईन करायचं ते सुद्धा तुम्हाला सांगतो. इथे QR कोड दिलेला आहे. योजनेचा अर्ज भरण्यासाठी आवश्यक पोर्टल डाउनलोड करण्यासाठी खालील QR कोडचा वापर करा. म्हणजे या QR कोडचा तुमच्या मोबाईलवरून स्कॅन करा, डायरेक्ट तुम्हाला त्याची ॲप ओपन होईल. जर तुम्हाला QR कोड स्कॅन होत नसेल तर मी तुम्हाला डायरेक्ट ॲपसुद्धा तुम्हाला सांगतो. स्कॅन करा. स्कॅन केल्यानंतर तुम्हाला हा ॲप येईल सारस. हा ॲप तुम्हाला याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. तुम्ही हा ॲप इन्स्टॉल करा आणि तुमचा फॉर्म घरूनच भरू शकता. जर तुम्हाला भरता येत नसेल काही दिवस थांबून जा. आपण याच्यावर व्हिडिओ बनवणार आहोत. व्हिडिओ बनवल्यानंतर A to Z प्रोसेस तुम्हाला सांगणार आहोत. तेव्हासुद्धा तुम्हाला पाहून तुम्ही स्वतःहून तुम्ही त्याचा फॉर्म भरू शकता. मात्र तुम्हाला थांबावं लागेल आणि सर्वात पहिले आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल. तेव्हाच तुम्हाला नवीन तो व्हिडिओ तुम्हाला मिळेल. अशा पद्धतीचं तुम्हाला इन्स्टॉल करून तुम्ही स्वतःसुद्धा फॉर्म भरू शकता. आता याला डॉक्युमेंट्स काय लागेल जसं मी सांगितलं आधार कार्ड, बँक पासबुक, जनावर तुमचे असल्याबाबतचा प्रमाणपत्र लागेल ग्रामपंचायतकडून, जे तुम्ही डॉक्टरचा अहवाल लागेल जे पोस्टमॉर्टम कराल तो, किंवा मग इतर काही डॉक्युमेंट्स लागू शकतात. प्रत्येक राज्याचे वेगळे किंवा जिल्ह्याचे वेगवेगळे असू शकतात. परंतु हे 4-5 डॉक्युमेंट्स खूप महत्त्वाचे आहेत. हे तुम्हाला जमा करावं लागेल. जनावराचा फोटोसुद्धा त्याच्यामध्ये लागेल. अशा पद्धतीचे हे डॉक्युमेंट्स आहे. आणि हे आता तुम्हाला तुम्ही हे डॉक्युमेंट्स घेऊन तुमच्या पशुवैद्यकीय अधिकारी किंवा जो दवाखाना असतो त्या दवाखान्यामध्ये सुद्धा तुम्ही जमा करू शकता. अशा पद्धतीची माहिती होती. खूप चांगली योजना आहे. याचा फायदा घ्या आणि तुम्ही याचा विमा भरून घ्या. धन्यवाद.